आज सुट्टी असल्यामुळे सगळ्यांनी एकत्र मैत्रिणींनी मिळून नाश्ता करायचं ठरवलं. सगळ्यांना विचारलं कुणाकोणाला काय काय नाश्ता करायचा आहे. त्यावेळेला सगळ्यांचं उत्तर वेगवेगळं आलं. कुणी म्हणालं बटाटे वडे करू, कुणी म्हणाले पाववडा करू, कुणी म्हणालं दही वडा. सगळ्यात शेवटी पोळी आणि कोबीची भाजी करूया. मग काय करायचं? मग ठरवलं की सगळ्या गोष्टी एकत्र सगळ्यांना मिळाल्या तर. असा विचार केला. ब्रेड, कोबी, दही आणले. सगळं साहित्य एकत्र आणलं. लगेच कोबी असा बारीक चिरून घेतला. त्याबरोबर 2 बटाटे सुद्धा चिरले. कोबी आणि बटाटे आता शिजवले आणि आता कोबी आणि बटाटे इथे चांगले शिजलेले आहेत. आता ह्याला छानपैकी मी स्मॅश करते. त्यानंतर कोबी आणि बटाट्याची भाजी बनवूया. आता त्यासाठी कढई ठेवली. तेल कडकडीत तापवलं. त्यात जिरं आणि मोहरी छानपैकी तळतळून दिली. त्यानंतर कांदा परतला. कांदा परतत झाल्यानंतर लसूण, मिरची, खोबरं आणि शेंगदाणे यांची चटणी त्याच्यामध्ये ॲड केली. परतल्यानंतर मीठ आणि हळद ॲड केलं. त्यानंतर स्मॅश केलेला कोबी आणि बटाटा ॲड करून सर्व मिश्रण पुन्हा मिक्स केले. त्यामध्ये आता खट्टा मिठा चवीसाठी थोडी आमचूर पावडर, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि थोडे लाल तिखट, चमचावर थोडी साखर ॲड करून पुन्हा मिक्स केले. इथे झाली कोबीची भाजी तयार. नंतर आता ब्रेड घेतले आणि त्याचे कडा कापले. आता एका छोट्या प्लेटमध्ये एक ब्रेडचा स्लाइस ठेवला. ब्रेड थोडा भिजला जाईल एवढं पाणी त्यात ॲड केलं आणि ब्रेड भिजवला. नंतर उचलून त्यातलं ब्रेडमधलं सगळं पाणी असं निथळवलं. आता हा ओल्या झालेल्या ब्रेडवर आधीची जी कोबीची भाजी केली होती ती त्यावर आता त्यामध्ये भरली आणि ब्रेडच्या कडा एकत्र करून ह्याला गोल असा आकार दिला. अशाच पद्धतीत आता बटाटा आणि कोबीची भाजी ब्रेडमध्ये स्टफ केले. अशा पद्धतीत सगळे बॉल बनवले. एकीकडे मी स्टोव चालू केला. त्यावर कढई ठेवली आणि आता तेल तापवायला ठेवले. आता हे तेल तापेपर्यंत छोटा बाऊल घेतला. छोट्या बाऊलमध्ये 3 चमचे डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, ओवा आणि गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करून गठ्ठ असं बॅटर बनवलं. आता इथे तेल तापलेलं आहे. आता या बॅटरमध्ये आपण जे स्टफ्ड ब्रेड बॉल बनवले होते ते यामध्ये डिप करून एक एक करून तेलामध्ये सोडते. सगळीकडून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळते. हे बघा, अशा पद्धतीने हे बॉल सोडून छानपैकी तळलेले आहेत. अशाच प्रकारे सगळ्या ब्रेडचे बॉल्स असे तळलेले आहेत. अशा प्रकारे इथे कोबी, बटाटा स्टफ ब्रेड वडा तयार आहे. आता प्लेटमध्ये 3 ते 4 वडे इथे मी ठेवते. त्यावर अशा पद्धतीने मस्तपैकी दही, लाल तिखट आणि शेव या तिन्ही साहित्याने त्या वड्याला छानपैकी सजवले. अशा पद्धतीत सगळ्या फरमाईशा मी एका डिशमध्ये केल्या. कोबी बटाट्याची भाजी, पाववडा आणि दही वडा. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीत हा ब्रेडचा दही वडा बनवून बघा आणि हे दहीवडे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगून चॅनलला सबस्क्राईब करा.